नमस्कार, मी अश्विनी पवार. यूथ लीडर न्यूजमध्ये आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज आणि आज एका नव्या चर्चेमध्ये आपण सभा घेणार आहोत. नवरात्री झालेली आहे आणि नवरात्रीच्या नवदुर्गा आपण पाहिलेल्या आहेत. नवदुर्गा म्हटलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये या नवदुर्गा कशा यशस्वी झालेल्या आहेत याही माहिती आपण घेतलेली आहे. आज एक असा विषय आपल्यासमोर आला आहे की महिलांनी नोकरी करावी का व्यवसाय पत्करावा, नेमका फायदा कशात आहे, नोकरीमध्ये महिला पुढे जाऊ शकतात की व्यवसायातून आपलं भाग्य घडवू शकतात, हे दोन पॅनल डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत. आपल्यासोबत एका बाजूला नोकरी करणाऱ्या महिला आहेत इकडं आणि व्यवसाय करणाऱ्या महिला या बाजूला आहेत. व्यवसाय करणाऱ्यामध्ये ह्या स्वतः इडलीचा व्यवसाय यांचा आहे, यांचा स्वतः विमा सल्लागार आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते काम करत आहेत. आणि ह्या दोन ज्या महिला आहेत त्या नोकरी करत आहेत आणि नोकरीच्या माध्यमातून ते आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत किंवा आपलं कुटुंब चालवत आहेत. तर सुरुवात करणार आहोत आपण नोकरीवाल्यांकडून की मला सांगा, नोकरी या आजच्या युगामध्ये महिलांसाठी नोकरी योग्य की व्यवसाय योग्य, तुमची ओळख करून द्या पहिला. हां, मी मिनल मनोज देवधर. मी गेले 23 वर्ष संस्कृत शिकवण्याचं काम करते. सध्या मी AB पाटील इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये शिक्षिका आहे, संस्कृत शिक्षक म्हणून. मला असं वाटतं की महिलांना कसं असतं, घरातली कामंही सांभाळावी लागतात, आपल्या घरात असणाऱ्या वृद्ध लोकांचीही काळजी घ्यावी लागते, तसंच आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांकडेही लक्ष द्यावं लागतं. आणि हे सगळं सांभाळताना वेळेचं बंधन म्हणजे ठराविक वेळेत जर काम करायचं असेल तर व्यवसायापेक्षा नोकरी ही जास्त योग्य असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, यांच्या मताला आपण साजेस आहे का वेगळं मत आपलं? नक्कीच, कारण मी ही नोकरीच करते आहे. माझं नाव मनीषा विनायक चिरपुटकर. मी गेली 18 वर्ष सांगली जैन चॅरिटेबल संस्था संचलित जी मूकबधिर मुलांची शाळा आहे तिथं संस्थेकडून क्लार्क म्हणून काम करत आहे. आणि मी अगदी यांच्या मताशी सहमत आहे. कसं आहे, प्रत्येकाचं आपलं घरचं, आपण म्हणतो नोकरी किंवा व्यवसाय, पण शेवटी स्वतःचं जे घर आहे, वैयक्तिक जी फॅमिली आहे, ती ज्याला सपोर्ट करेल ते आपण स्वीकारावं अशा मताची मी आहे. ठीक आहे, तुम्ही तुमची ओळख करून द्या. तुम्ही आता व्यवसायामध्ये दोघी आहात. नोकरीवाल्यांचं मतं तुम्ही ऐकलेलं आहे. नोकरी त्यांच्या दृष्टीने किती सोपी आहे, पण लॉकडाऊनमध्ये या नोकऱ्यांची काय अवस्था झाली हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. तर काय वाटतं तुम्हाला, नोकरी तुम्ही का पत्करली नाही? तुमची ओळख सांगा बाई. नमस्कार, मी सौ साक्षी सचिन गद्रे. मी गेले 20 वर्ष इडलीचा व्यवसाय करते आहे. 20 इडलीपासून सुरुवात केली होती. आज 2000 इडली आपली जाती आहे. पण व्यवसायापेक्षा मला असं वाटतं आहे की प्रत्येक महिलेनं स्वावलंबी होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की व्यवसाय आणि नोकरी ह्याच्यापेक्षा कसं आहे की ज्या गोष्टीत महिलेला आनंद आहे, कारण आनंद मिळणं सध्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यात आनंद मिळतो ते महिलेनं करावं. तुमची ओळख करून द्या आणि तुमचा नेमका व्यवसाय काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही व्यवसायामध्ये प्रगती केलेली आहे? अस्मिता पत्की. मी अस्मिता एंटरप्राइजेस चालवते. माझं हे मिस्टर आणि मी दोघांनी मिळून ही कन्सेप्ट चालू केली रिनोव्हेशन आणि मेंटेनन्सची. त्यानंतर त्यांच्या कोरोनामध्ये निधन झाल्यानंतर माझा मुलगा शुभम आणि दोघांनी आम्ही हा व्यवसाय पुढे चालू ठेवला. पण याच्यामध्ये अडचणी पण आहेत आणि म्हणजे मानसिक आनंद पण मिळतो याच्यामध्ये स्वतःला, आणि स्वतःला पाहिजे तसा वेळ व्यवसायात मिळतो. जसं आपल्याला कुठं जायचं असलं की पटकन आपण ॲडजस्टमेंट करून ते करू शकतो, पण नोकरीत तसं नाही आहे. कंपल्सरी रजा बांधिलकी आहे, रजा मागायला लागते आहे, त्यांना विनंती करायला लागते. पण धंद्यात तसं नाही, ॲडजस्टमेंट करू शकतो आपण. बरोबर आहे. यांचं मत आपण जर ऐकलं तर नोकरी ही बांधिलकी असते. तुम्हाला एका चाकोरीमध्ये तुम्हाला काम करावं लागतं, एका मर्यादित विश्वामध्ये तुम्हाला काम करावं लागतं, एखाद्या बॉसच्या अंडर तुम्हाला काम करावं लागतं किंवा तुमचं कोण वरिष्ठ असेल त्यांच्या अंडर तुम्हाला काम करावं लागतं. आता तुम्ही शिक्षिका आहे, तर शिक्षिका आहे, तुमचं टाईम बॉन्ड सकाळी तुम्ही 5ला आवरत असाल किंवा 6ला, तुम्ही 7ला घर सोडत असाल, पुन्हा दुपारी 3-4 वाजता तुम्ही घरी येत असाल. तर ह्या शेड्यूलनंतर तुम्ही काय करता? या सगळ्या म्हणजे माझी नोकरी झाल्यानंतर मला घरातल्या लोकांची जबाबदारी असते, इतर कामं करायची असतात, बाहेरची काही कामं असतात. पण या सगळ्या ह्याच्यामधून मी ते सगळं व्यवस्थित सांभाळते आणि उद्याची सुद्धा तयारी, कारण रोज सकाळी त्या वेळेला पोचावंच लागतं शाळेमध्ये, त्यामुळे उद्याची तयारी करणं हे सुद्धा एक रात्रीचं काम असतं आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप वेळ द्यावाच लागतो आम्हाला. ज्यावेळी तुम्ही नोकरी पत्करली त्यावेळी तुमचा पगार किती होता आणि आत्ता किती आहे?
ज्यावेळी मी नोकरी पत्करली त्यावेळेला मला अगदी 4,000 5,000 असा पगार मिळत होता, परंतु आता मी माझ्या नोकरीमधून 15 ते 20,000 रुपये व्यवस्थित मिळवू शकते. परमनंट आहे तुम्ही, कसं आहे? नाही, परमनंट नाही आहे, परंतु नोकरी जी आहे ती माझी म्हणजे खात्रीशीर आहे. कारण त्या त्यामध्ये म्हणजे संस्कृत शिक्षक हा आजकाल मिळणं अवघड झाल्यामुळं. उद्या तुमच्या व्यवस्थापनानं सांगितलं उद्यापासून काम बंद करा, काय तुमच्यापुढं ऑप्शन्स आहेत? नाही, व्यवस्थापनानं जर काम बंद करा म्हणून सांगितलं तर क्लासेस घेणे हाही ऑप्शन माझ्याकडे आहे. म्हणजे व्यवसायाकडेच परत? हो, पुन्हा व्यवसायाकडेच वळावं लागेल मला. बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो हो. तुमचं काय मत आहे या मताशी? नाही, असं काही नाही आहे. आपण शिकलेलं आहे, आपल्याकडे जे ज्ञान आहे ना ते आपण कुठल्याही पद्धतीनं देऊ शकतो. व्यवसाय झाला ना, तो नोकरी केली की नाही, मी दुसरीकडेही नोकरी करू शकते ना, माझ्या ज्ञानाचा जोपर्यंत उपयोग मिळत करू नाही, शकते. तोपर्यंत काय करणार? मिळते ना, आपण जर किती प्रामाणिक दिवस आपण कष्ट वाट करणार? केले तर मिळू शकते नोकरी. मला काम सांगा, आपलं नोकरी प्रामाणिक. मिळण्यासाठी समजा आता नोकरी केली, 1 महिना 2 महिना तुम्हाला दुसरी नोकरी मिळाली नाही, तर 2 महिने तुम्ही काय करणार? तुमच्या कुटुंबाचा चरित्र कसं चालवणार? कसं आहे, मग त्यावेळेला आपल्याला काहीतरी व्यवसाय करावाच लागतो. हां. म्हणजे आज ह्या व्यावसायिक आहेत, यांनी जो व्यवसायातून सुरुवात केली, भलं त्यांच्या नुकसान असेल, तोटा असेल, फायदा असेल, पण आज त्या मी मन चाहे कधीही मी माझं दुकान उघडू शकतो, माझा व्यवसाय चालू करू शकतो, आणि मी कधीही मी कुठेही मी राजा आहे मनाचा, माझ्या मनाचा मी राजा आहे. प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू आहेत. नाण्यालाही जशा 2 बाजू आहेत तसे ह्यालाही आहेत. नोकरी म्हटली की आम्हाला कसं होतं सेफर साईड, की आज आपण महिना झाला आमचा 1-2 तारखेला पगार येतो. व्यवसायामध्ये कसं आहे, भांडवल गुंतवावं लागतं, याही गोष्टी आहेत. कसं आहे, मी मगाशीही म्हटलं की जशी आपली फॅमिली आहे. व्यवसायाला, नोकरीला तुमची सरकारी जॉब असेल तर असेलच. सगळ्यांना सरकारी जॉब आहे असं काही नाही आहे. तुम्ही दोघींचं सांगा. नाही, माझाही प्रायव्हेटच जॉब आहे. मी तेच सांगते की माझाही प्रायव्हेट. आज कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांचे जॉब गेले, अनेक लोक व्यवसायाकडे वळली. काय सांगाल अशा लोकांना तुम्ही? मी आता फक्त माझ्याबद्दल तुम्ही विचारताय म्हणून मी एक सांगते, मी शाळेतच सर्व्हिसला होते. कोरोनाच्या काळात सगळ्या शाळाच बंद झाल्या होत्या. त्यावेळेला माझाही जॉब त्यावेळेला फ्लक्च्युएट झाला. मलाही थोडे दिवस थांबायलाच सांगितलं. मी 2 महिने 3 महिने घरात थांबले, पण मी बसू शकत नव्हते. त्यावेळेला मात्र माझी मैत्रीणच आहे, दिगंबर मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, खूप मोठं मेडिकल क्षेत्रात त्यांचं नाव आहे. दिगंबर जगताप त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचा व्यवसाय त्यांच्याकडे म्हणजे आमची एक असल्यामुळं, मैत्री असल्यामुळं किंवा फॅमिली रिलेशन असल्यामुळं त्यांच्याकडे मी तिथं जवळजवळ 2.25 वर्ष त्या पिरियडमध्ये मी ॲज अ कॅशियर म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे ना, म्हणजे मी काय सांगते की मी नोकरी निवडली आहे तर मला नोकरीचे क्षेत्र जरी बदल झाला तरी मलाही मिळू शकतात. कशात हार मानायची नाही, एवढंच म्हणते. नोकरी म्हणजे एक शिवारिटी आहे, महिन्याला 1-2 पैसे आपल्या घरी येणारे हे शिवारिटी आहे. आणि व्यवसाय म्हणजे कसं, मी आत्ता सांगते की माझी स्वतःची आई शिक्षिका आहे, माझ्या सासूबाई शिक्षिका आहेत, माझी बहीण शिक्षिका आहे. आमचं घरचंच सगळे स्वतः शिक्षकी पेशातले असल्यामुळं आमचा व्यवसाय हा आमच्या फॅमिलीतच नाही आहे, ना सासर ना माहेर. त्यामुळे ऑटोमॅटिक आमच्यात पण कसं झालं की नोकरी. दोन्ही फायदे मी सांगितले, तसं तोटेही आहेत, पण आम्हाला त्याचीच सवय आहे. त्यामुळे आम्हाला तुम्हाला दोघी नाही वाटतं की नोकरी ही तशी शिवारिटी आहे? नाही, मी व्यवसायाबद्दल, कारण मी स्वतः गेले 23 वर्ष व्यवसाय करते. माझे स्वतःचे देवधर संस्कृत क्लासेस, संस्कृतचे क्लासेस आहेत, आणि पूर्वीपासून मी व्यावसायिकच आहे. परंतु मला आता यानंतरच्या, म्हणजे कसं माझा मुलगा लहान होता, सासूबाईंची आजारपणं होती, त्यावेळी मला व्यवसाय योग्य वाटला. पण आता मला ज्या वेळेला असं वाटतं की नाही ठीक आहे बाबा, ठराविक वेळ मी देऊ शकते नोकरीसाठी, तर म्हणून मी आता व्यवसायाबरोबर नोकरी दोन्ही योग्य आहे. महिलांना कुठलीही व्यवस्था असेल ही स्वीकार, म्हणजे त्यांना व्हायला पाहिजे. महिलांनी त्या परिस्थितीनुसार निवडलं पाहिजे. एवढंच आम्ही म्हणतो. कुठलाही व्यवसाय असू दे किंवा व्यापार असू दे किंवा नोकरी असेल. आणि यासाठी फुल फॅमिली आपली सपोर्टेड पाहिजे. असं नोकरी आता म्हटलं तसं की माझ्या स्वतःच्या बाबतीत हे घडलेली घटना आहे की माझाही जॉब फ्लक्च्युएट झाला, आम्ही थांबलो, पण थांबून चालणारही नव्हतं. मग मला जॉब कसा नोकरीचाच मिळाला, पण नसता मिळाला तर मला काहीतरी व्यवसाय करावा लागला असता, कारण आपल्याला चरितार्थ चालवायचं आहे. म्हणून एवढंच म्हणेन की थकून जायचं नाही, करायला पाहिजे काही ना काहीतरी. त्या दुर्गेचा एक अंश आपल्यात आहे, आपण तो जागृत ठेवायचा, व्यवसाय असू दे किंवा नोकरी असू दे. नाही, आणि कसं आहे माहिती आहे का, ज्याला जिथं सुरक्षित वाटतं, ज्याला जे सोपं वाटतं त्यानं ते करावं. व्यवसाय आणि नोकरी हा विषय नाही आहे, पण आजकालच्या काळात महागाईच्या महिलांनी स्वावलंबी होणं गरजेचं आहे, आणि त्यांनी न घाबरता बाहेर पडलं पाहिजे. आपल्याला जे जमेल, योग्य वाटेल, सहज करता येईल ते काम त्यांनी केलं पाहिजे. नक्कीच नोकरीवाल्यांची तुम्ही दोन्ही बाजू ऐकलेल्या आहेत काय? त्यांच्या दोन्ही बाजू तुम्ही ऐकलेल्या आहेत. त्यांना नोकरीही पाहिजे, व्यवसायही चांगला वाटतो, आणि आपण त्या डिस्कशनवर आहोत की आता त्यांना ते योग्य वाटतं. मग तुम्ही नोकरी का पत्करली नाही? नोकरी पत्करली नाही म्हणजे आवड नव्हती नोकरीची, पत्करली नाही. म्हटलं असं आवड नव्हती म्हणजे काय? नोकरीमध्ये असं काय वेगळं? नाही, काय होतं सांगू का, माहेरचं बॅकग्राऊंड सगळं हॉटेल,
आमचा हॉटेल व्यवसाय होता म्हणजे पारंपरिक कोल्हापूरला. व्यवसाय तुमचा. हां, कोल्हापूरला मिसळीचं हॉटेल होतं आमचं. ते बघून बघून असं कुठंतरी वाटायचं की आपलंही असं काहीतरी असावं की स्वतःचं. आणि पहिल्यापासून एकच इच्छा होती की आपल्या नावाशी काहीतरी एक नाव जोडलं जावं, म्हणजे स्वतःचा व्यवसाय असावा, की असं नोकरी नाही करायची आहे आपल्याला. हे पहिल्यापासून होतं कुठंतरी. पण त्यामुळं मी ते इडलीचं चालू केलं, पण त्यालाही रिस्पॉन्स हळूहळू कमी होता खूपच पहिल्यांदा. पण 10-20 असं आत्ता म्हणाल तर तुम्ही 20 वर्ष झाली चालू आहे. आज गदरेज इडली हा आपला ब्रँड झाला आहे, रजिस्टर झालं आहे, ब्रँडिंग झालं आहे, सगळं झालं आहे. पण व्यवसाय करताना ज्या अडचणी येत आहेत, काही वेळा असं वाटतं की सोडून आपण नोकरी केली असती तर बरं झालं असतं. बरं हे वाटतं का बरं, असं का वाटतं? काय होतं काही वेळा ना टास्क वाटतंय की आज मंथली ह्यांचा पगार, जसं जॉबवाल्यांचा एक बाबा पेमेंट फिक्स हातात येत असते, तिथं गॅरंटी असते की आज आपल्याला एवढे पैसे येणार आहेत, आपण त्यातनं काहीतरी करू शकणार आहे. बिझनेसमध्ये काय आहे माहिती आहे का, बिझनेसमध्ये तुम्हाला मंथ भरला की पैसे यायचे नसतात, द्यायचे असतात. आणि माणसांचे पगार द्यायचे आहेत किंवा बिलं भागवायचे आहेत, रेंट तुमचं शॉप असेल तर तुम्हाला ते रेंट भरायचं आहे, किंवा इन्स्टॉलमेंट असेल तर लोन असेल तर त्याचे हप्ते भरायचे आहेत. असे खूपशा कॉम्प्लिकेशन आहेत आणि ते लेडीजसाठी खूप मोठं टास्क आहे खरं तर. बरोबर, म्हणजे तुम्हाला व्यवसायाबरोबर नोकरी ही योग्य वाटतेच, हां, योग्य वाटते. महिन्याचा आधार असतो त्याला. येस येस, आणि शुअरिटी असते. आधार असतो. आणि मलाही असं वाटतंय की व्यवसायात उडी घेताना कुठंतरी स्वतःचं सेफ बॅकग्राऊंड असेल तर त्या महिलेनं उडी घ्यावी, कारण हे रिस्की धंदा आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला आज तुम्ही चालू केलं की लगेच तुम्हाला पैसे चालू आता होणार. तुम्ही व्यावसायिक म्हणून काय सांगाल, पुढच्या महिलांना काय सांगाल तुम्ही? व्यावसायिक म्हणून व्यवसायाकडे वळणार का नोकरी करावी, काय सांगाल तुम्ही? मी मगाशी म्हटलं तसंच, जी तुमची इच्छा आहे की जे तुम्ही फॅशन, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यात झोकून देऊन काम केलं पाहिजे. हे 100% खरं आहे. कारण तुमच्यावर बांधिलकी कोणाची नसली तरी आज एक नैतिक प्रेशर असतं तुमच्यावर. आज विचार करा, 3:30 वाजता मी उठतेय रोज डेली. 3-3:30ला जेव्हा इडलीचा पहिला गाणं लागतो. मला सुट्टी वगैरे असते का हो? शासकीय सुट्टी, दुसरा शनिवार, चौथा शनिवार, सणाच्या सुट्ट्या? नाही, काही नाही, काही नाही. मग त्या मानानं नोकरी बरी की नाही? कधीही बरी, म्हणजे कधीही त्याच्या बरी. सुट्ट्या आहेत, सगळ्या भोगायला मिळतात कधीही सुट्ट्या. कधीही पण कुटुंबाला वेळ द्यायला लागतो. हो, ते आहे. पण जेव्हा आपली इच्छा असेल तेव्हा आपण शटर ओढू शकतो. मग बरोबर आहे ना, एखाद्या वेळेस ओढू शकता, हां. पण असं सारखं ओढू शकता का? मग तुमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. सारखं यांचा व्यवसाय बंदच असतो, शटर डाऊन असतं. 100%. म्हणजे त्या मानानं नोकरी आणि व्यवसाय हा फरक काही नाही आहे. एकात फक्त दोन्हीकडे पण आहे. हां, एकात बांधिलकी आहे आणि एकात स्वातंत्र्य आहे. Yes, स्वातंत्र्य. मात्र एकात राबता जास्त आहे आणि एकात वेळेचं बंधन आहे. बरोबर आहे? म्हणजे तुमचं पॅशन पाहिजे, म्हणजे तुमची ती जिद्द पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे, तरच व्यवसाय होणार आहे. म्हणजे कंटाळून किंवा करायचं आहे म्हणून कोणाचं तरी बघून चालू केला आहे आणि तो पुढं डाऊन नाही होत, म्हणजे पुढं जात नाही, वर्क होत नाही. म्हणजे असं. तुम्हाला काय वाटतंय, अस्मिता एंटरप्राइज चालवता तुम्ही, मुलासोबत तुम्ही केलेलं आहे काम, व्यवसायच करताय, तुम्ही किती वेळ देताय त्या व्यवसायासाठी? आम्ही म्हणजे मी कसं मार्केटिंगचं करते आणि तो सगळा व्यवसाय तो सांभाळतो. मी फक्त ऑनलाईन मार्केटिंग, बाहेरच्या प्रदर्शन वगैरे तिथे आम्ही मदत करतो वगैरे, म्हणजे त्याला मी सपोर्ट देते, पण तो सगळं बघतो, हँडल करतो बाहेरचे सगळं तो. शुभ. तुमच्या मते आता हे तुम्ही डिस्कशन ऐकलं, व्यवसाय तुमच्या दृष्टीने योग्य वाटतो का नोकरी तुम्हाला शुअरिटी खात्रीशीर वाटते, काय वाटते? प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. का मला व्यवसायाची आवड आहे, मार्केटिंगची आवड आहे, त्यामुळे मला नोकरीत नाही, मला बांधिलकी नको आहे. मला नाही आवडत बांधिलकी, मला कोणी नाही. म्हणजे एखाद्याचा स्वभाव असतो ना, कुणाचं बॉदरेशन नको, काही कुणाचं बंधन नको, आपण आपले मालक असावं असं प्रत्येकाला वाटतं. आपण आपल्या मर्जीचे मालक असावं असं बिझनेसमध्ये असं प्रत्येकाला वाटतं असणाऱ्यांना. कोरोनामध्ये तुमच्या पतींचं निधन झालं, बरोबर आहे? कोरोनामध्ये अनेक व्यवसायावर संकट आलं, अनेक व्यवसाय बंद पडली, मजुरी करण्याची वेळ लोकांवर आली. मग अशा संकटामध्ये मग तुम्ही व्यवसाय कसा टिकवणार? आणि गावाकडचे बरीच कामं आम्हाला आली. आमचे सासू सासरे करगणीला असतात ना, ते शेती व्यवसाय करतात आणि त्यांनी पाठिंबा देऊन आम्हाला तिकडची कामं दिली, त्यामुळं आम्ही थांबलो नाही, तिकडची कामं घेतली आम्ही. मग कशाची कामं? तिकडं करगणीमध्ये घर बांधलं एक जणांचं, एकाचं देवळाचं काम केलं, एकाचं क्लिनिकचं काम केलं तिकडच्या म्हणजे गावाकडं जाऊन. ठीक आहे, तुम्ही ज्या पद्धतीने एंटरप्राइजेस आहेत, तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगळ्या क्षेत्रात काम करू शकता, तसं ह्यांनी काय करणार? इडलीचा यांचा व्यवसाय समजा स्टॉप झाला तर यांनी काय करायचं? पर्याय काय यांच्यासमोर व्यवसायात? दुसरं प्रॉडक्ट एखादं घ्यायचं. मग त्याला मार्केटिंगला किती दिवस लावायचे? मार्केट आता त्यांचा ब्रँड आहे म्हटल्यावर येणारच की. समजा त्यांचा व्यवसाय कुठं बंद पडला आणि नवीन त्यांना चालू करायचं, काय करणार ते अशावेळी? ते करू शकतील ना. त्यांचं किती दिवस लागणार ते सगळं करायला परत शून्यात? शून्यात तर नाही होऊ शकत. त्यांचा पाठबळ म्हणजे नाही काय वेळ लागणार.
हां, म्हणजे व्यवसाय तुम्हाला खात्री वाटते व्यवसायाची सुद्धा, कुठं शुअरिटी अशी वाटते तुमचं आता काम मिळालं तर तुम्ही करणार. तसं नोकरीचं नाही आहे, ह्यांना काम आहेच. मला एवढंच म्हणायचं आहे, जो माणूस कचरासुद्धा खत म्हणून विकू शकतो ना, तो व्यवसाय करू शकतो. म्हणजे काहीही विकता आलं पाहिजे आपल्याला, एवढंच मला म्हणायचं आहे. नक्कीच या पॅनल डिस्कशनमध्ये आपण दोन्ही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत. खरं म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा विषय होता, कारण मलाही नेमकं कळत नव्हतं की नेमकं डिस्कशन आपलं काय चाललेलं आहे आणि नेमकं ह्या दोन ग्रुपच्या मध्ये डोक्यामध्ये यांच्या काय चाललं आहे. तर मला आता माझी आयडिया क्लिअर झाली की बाबा नोकरी आणि व्यवसाय दोन्हीकडेही महिलाच आहेत. दोन्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या पद्धतीनं नाव रोपाला आलेले आहेत. नोकरीमध्ये आपण पाहिलेलं आहे की नोकरीमध्ये शुअरिटी आहे, महिन्याला 1-2 पैसे पगार येतो, हक्काचा पैसा पगार येतो, वेळ मर्यादित असतो, वेळेचे मॅनेजमेंट करून आपण पुढचं नियोजन करू शकतो आणि मग शासकीय सुट्ट्या वगैरे ह्या सगळ्या इतर गोष्टीसुद्धा ह्या सगळ्या नोकरीसाठी लागू होतात. नोकरीमुळे एक स्टेटस निर्माण होतो महिलांचा वेगळा समाजामध्ये. नोकरीला जाणाऱ्या महिलांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो की स्वावलंबी महिला आहे वगैरे. तर ही जरी नोकरीची बाब झाली तरी यांच्या दृष्टीनं नोकरी ही महत्त्वाची आहे. पण आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सरकारी नोकरी असेल तर आणखीन बरं आहे, कारण ती जाण्याची भीती नाही आहे किंवा मॅनेजमेंटनं काढून टाकण्याची भीती नाही आहे. जसं मॅडमनी सांगितल्या पद्धतीनं मॅनेजमेंटनं उद्या जर मला सांगितलं थांबा, तर मी कुठं तर दुसरीकडे शोधाशोध करणार. त्यामुळं नोकरी ही असावी, ती गॅरंटेड असावी, असं या दोघींचं मत आहे. नोकरी ही कमी नाही आहे आणि व्यवसायही कमी नाही, हेही या दोघींना सांगायचं आहे. जरी नोकरी गेली तरी व्यवसाय करू शकतो, जरी व्यवसाय गेला किंवा बंद पडला तरी आपण कुठेही दुसरीकडे छोटीशी नोकरी करू शकतो. पण दोन्ही गोष्टी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हेही समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं ह्या दोन्ही पॅनलचं डिस्कशन ऐकून महिलांनो तुम्ही गोंधळून जाऊ नका, कारण ह्या दोघींची जरी मतं वेगवेगळी असली तरी दोघींची भूमिका आणि भावना एक आहे की महिला सक्षम झाल्या पाहिजेत. मग त्यांनी नोकरी करावी हा तो त्यांचा चॉईस आहे किंवा व्यवसाय करावा हा त्यांचा चॉईस आहे. फक्त महिलांनी कुठंही जावा, नोकरी करा किंवा व्यवसाय करा, पण स्वतः स्वावलंबी बना, स्वतः मिळवा, सक्षम व्हा. कुणाच्या जीवावर किंवा कुणाच्या आधारावर जगू नका, कुणाकडं भीक मागत बसू नका, कुणाकडं दया याचना करत बसू नका. स्वतः मिळवा, स्वतः कमवा, आपल्या अस्मितेनं कमवा आणि आपल्या कष्टानं कमवा आणि आपली कुटुंब असेल, फॅमिली असेल, हे तुम्ही नक्कीच पुढं न्याल. हीच डिस्कशन, हीच चर्चा आज या निमित्तानं आपण घेतलेली आहे. या चर्चेमध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झाला, मलाही थोडासा घाम फोडला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि एक नक्कीच चांगला एक विषय घेऊन आपण समाजासमोर आज गेलेलो आहोत आणि या आपल्या डिस्कशनचा नक्कीच फायदा या आमच्या बघणाऱ्या दर्शक महिला असतील किंवा सर्व व्ह्युअर्स महिला असतील, या नक्कीच घेतील आणि त्या चॉईस करतील की मला आता नोकरी करायची आहे का मला व्यवसाय करायचा आहे. तर नक्की दोन्ही बाजू समजून घेऊन आपण यापुढच्या काळात पावलं उचलाल, इतकीच मी या निमित्तानं सर्वांना सदिच्छा देतो. तुम्हा सर्वांनाही तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो, तुम्हालाही तुमच्या नोकरीसाठी शुभेच्छा देतो आणि आजचंही आपलं डिस्कशन मी याच ठिकाणी थांबवतो. सर्वांना नमस्कार.